हाय, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचनमध्ये म्हणजेच अमिस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आपण सकाळच्या घाईसाठी झटकन बनणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत आणि जो आहे उपम्याचा सबस्टिट्यूट, तो आहे पांढरा ढोकळा आणि तो 10 मिनिटात बनवून तयार होतो। उपम्यापेक्षा कमी कष्ट लागतात। तर चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। हा रवा जो आहे हा बारीक रवा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। दही आणि रवा आता मिक्स करून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे। आता आपण हे झाकून असंच ठेवून देणार आहोत 10 मिनिटांसाठी। आपला रवा भिजून होईपर्यंत इथे मी कडल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आपल्याला आता इथे फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणी आपण तयार करून ती थंड करून घेणार आहोत। त्याच्यामुळे आपला जोपर्यंत रवा भिजतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया। आता इथे तेल तापलेलं आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे। मोहरी छान तडतडायला द्यायची आहे आणि मोहरी तडतडली की हीट जी आहे ही बंद करायची आहे, जेणेकरून आपली फोडणी जी आहे ही करपली नाही पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे आणि हिंग घालून ह्याच्यामध्ये आपल्याला मी चिरलेली कढीपत्त्याची पानं घालणार आहे आणि फोडणी जी आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्तही ठेवू शकता इथे। तर आता रवा जो आहे हा छान फुललेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। इथे मी मिरची घेतलेली आहे, ही मिरची किसून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गाजर आहे, आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मगाशी आपण जी फोडणी करून घेतली होती त्यातली थोडी फोडणी म्हणजे 2 चमचे फोडणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे। ह्याच्यामुळे होतं काय की ह्याच्यामध्ये तेल जातं आणि तेलामुळे ढोकळा जो आहे हा सॉफ्ट व्हायला मदत होते। आता ह्याच्यामध्ये फोडणी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता ह्या ठिकाणी आपली फोडणी ही छान पिठामध्ये मिक्स झालेली आहे। ह्या ठिकाणी मला मिश्रण जे आहे हे घट्ट वाटते, ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। मी ह्याच्यामध्ये आता 1 टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे। हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मला मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर ही मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे किंचित अशी साखर। साखर घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी स्टीमर ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर का स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी घालून ते गरम करत ठेवायचं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर ह्याच्यासाठी मी इथे आता इनो घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे। इनो घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे हे फार वेळ ठेवायचं नाहीये, त्याच्यामुळे आपला स्टीमर जो आहे हा आपल्याला गरम लागणार आहे। त्याचप्रमाणे इथे मी 2 प्लेट्सना तेल लावून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत। इथे तर मी इनोचा 1 सॅशे घेतलेला आहे, तो पूर्ण सॅशे मी मिश्रणामध्ये घातलेला आहे। इनो घातल्यानंतर त्याच्यावर आपल्याला 1 टीस्पून इतकं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। इनो एकदा ॲक्टिवेट झाला की मिश्रण भराभर आपल्याला फेटून घ्यायचं आहे। हा आपलं मिश्रण छान जे आहे हे फुलून आलेलं आहे। आता हे फुललेलं मिश्रण मी ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये घालणार आहे आणि हा ढोकळा घालताना आपल्याला तो खूप जाडसर घालायचा नाहीये। एरवी आपल्याला जो ढोकळा असतो त्याच्यापेक्षा थोडासा थिन असा आपल्याला हा ढोकळा पसरवून घ्यायचा आहे प्लेटमध्ये।
एका प्लेटमध्ये पसरवून झालं की उरलेलं मिश्रण जे आहे हे मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये घालते आणि मिश्रण जे आहे हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता दोन्ही प्लेट्समधलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे पटकन आपण स्टीमरमध्ये ठेवणार आहोत। आता ह्या स्टीमरमध्ये मी दोन्ही प्लेट्स ठेवून त्या 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे किंवा आपला ढोकळा जो आहे हा शिजेपर्यंत आपण वाफवून घेणार आहोत। मिश्रणामध्ये एकदा इनो घातल्यानंतर मिश्रण जे आहे हे पटकन उकळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये फार वेळ घालवायचा नाही। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून चेक करूया। इथे मी सुरी टाकून चेक करणार आहे। आपली सुरी जी आहे ही क्लिअर बाहेर आलेली आहे, ह्याचा अर्थ आपला ढोकळा जो आहे हा शिजलेला आहे। मी आता गॅस ऑफ करणार आहे आणि हे काढून घेऊन थंड करून घेणार आहे। आता जर आपण मगाशी तयार करून घेतलेली आपली फोडणी जी आहे ही घालायची आहे पसरून व्यवस्थित। ह्याला तेल सगळीकडनं लावल्यामुळे ढोकळा जो आहे हा वरून कोरडाही होत नाही। ह्याच्यावरती कोथिंबीर पेरायची मस्त अशी। आता आपण ढोकळा जो आहे हा कट करून घेणार आहोत। हा ढोकळा जो आहे हा टेस्टला एकदम खूप सुंदर लागतो, आपल्या नेहमीच्या उपम्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी। कधी कधी आपल्याला उपमा खाऊन कंटाळा येतो किंवा उपम्याला रवा भाजायला लागतो, तर त्याच्याऐवजी हा ढोकळा जर का केला तर तो ढोकळा उपम्यापेक्षा फास्ट होतो। आपला ढोकळा किती छान जाळीदार झालेला आहे पहा, आणि हा चवीलाही खूप सुंदर होतो। हा तुम्ही नक्की बनवून पहा। मस्त अशा चवीचा झटपट बनणारा ढोकळा तयार झालेला आहे। हा उपम्यापेक्षाही खूप कमी वेळात बनतो। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर प्रेस करा। थँक्यू।